पाहूयात न्यूज टॉप 9 आणि सुरुवातीला मोठ्या राजकीय बातम्या। महाराष्ट्राच्या कांदा प्रश्नी दिल्ली दरबारी बैठक संपन्न। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत मंत्र्यांची 45 मिनिट चर्चा। 10 दिवसांमध्ये अमित शहा सकारात्मक निर्णय देणार। नाफेड 15 रुपये 80 पैशांनी कांदा खरेदी करणार। 10 नाफेड 15.80 रुपयांनी कांदा खरेदी करणार। फडणवीस लाख टन कांदा खरेदी करण्यावर शहा सकारात्मक। कांद्याचे दर कसे वाढवता येतील यावरही चर्चा सुरू। मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती की 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही NCCF आणि नाफेडनी करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। दिल्लीमध्ये अमित शहा यांच्यासोबत सकारात्मक चर्चा। MSP इथेनॉल कोटा वाढवण्याच्या सूचना। कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नाही। साखर कारखानदारांचे प्रश्न सुटणार। फडणवीसांचीही ग्वाही। अतिशय सकारात्मक अशा प्रकारचा निर्णय माननीय सहकारिता मंत्र्यांनी अमितभाई शहांनी दिला आणि विशेषतः MSP वाढवणं गरजेचं आहे हे त्यांनी मान्य केलं। इथेनॉलचा कोटा हा मोठ्या प्रमाणात वाढवण्याकरता 2 महिन्यात त्या संदर्भातला निर्णय करण्याचं त्यांनी मान्य केलं। आमच्या आंदोलनामुळे सरकार दिल्लीला गेलं। दिल्लीतून सरकारनं रिकाम्या हाती येऊ नये। महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेतून हर्षवर्धन सपकाळांचा राज्य सरकारवर हा निशाणा। या अर्ध मंत्रिमंडळ दिल्लीला गेलेलं आहे। हात हलवत वापस येऊ नका। चॉकलेट घेऊन मेलडी घेऊन वापस येऊ नका। महाराष्ट्रासाठी ठोस पॅकेट आणा आणि डिझेलचा पुरवठा जो आहे हा सुरळीत करा। सिलेंडर सर्वांना मिळालं पाहिजे याची दक्षता घ्या। दादरमध्ये काँग्रेसचं पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलन। हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक। महागाई आणि बेरोजगारीवरून मेलोडी चॉकलेट वाटत जोरदार घोषणाबाजी। राष्ट्रवादीने माझ्याकडे अर्थ खात्याची मागणी केलेली नाही। अर्थ खात्याची मागणी केल्यावर सांगेन। पत्रकाराच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस यांची ही प्रतिक्रिया। शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगरपैकी एक जागा आम्हाला मिळाली पाहिजे असा आमचा आग्रह आहे। आणि दिल्लीमध्ये सुनेत्रा पवारांना अर्थ खात्यावरून पत्रकारांचा प्रश्न। मात्र दिलीप वळसे पाटलांनी सुनेत्रा पवारांना बोलण्यापासून रोखलं। वळसेंनी का बोलू दिलं नाही? दिल्लीमध्ये उलटसुलट चर्चा सुरू। शेतकरी कर्जमाफीला केंद्रीय निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील। 30 जूनपूर्वी कर्जमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा। निवडणूक आयोगाकडून योजनेला मंजुरी। आचारसंहितेच्या अडथळ्यामुळे प्रक्रिया रखडण्याची शक्यता होती। सोलापूरमध्ये कांद्याचे दर 2 ते 5 रुपये प्रति किलोने वाढले। कांद्याला सरासरी 15 ते 18 रुपये प्रति किलोचा भाव। कांद्याचे दर काही प्रमाणात वाढले असले तरी देखील ते समाधानकारक नाही अशी शेतकऱ्यांची भावना। आणि यानंतर विधान परिषद निवडणुकीसंदर्भातल्या टॉप 9 अपडेट्स। शिवसेनेसोबत नाशिक किंवा संभाजीनगरच्या जागेचा तिढा। राष्ट्रवादीने पुण्याची जागा मागितली। दोन्ही जागेचा तिढा आम्ही सोडवू। विधान परिषदेच्या जागेवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं हे वक्तव्य। शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगरपैकी एक जागा आम्हाला मिळाली पाहिजे असा आमचा आग्रह आहे। आणि NCPने आम्हाला पुण्याची जागा मागितलेली आहे। त्यामुळे या 2च गोष्टींवर आमचं अडलं आहे जे आम्ही सोडवून घेऊ। विधान परिषदेसाठी महायुतीचा 11-4-2चा फॉर्म्युला। भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 2 जागा अशी सूत्रांची माहिती। अमित शहांकडे विधान परिषदेच्या 3 जागांसाठी आम्ही मागणी केलेली आहे। सकारात्मक निर्णय होईल। बैठकीनंतर सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया। पुणे, रायगड आणि परभणी या जागांसाठी पक्ष आग्रही, तर रायगडच्या जागेवर शिवसेनेचा दावा। आम्ही 3 जागांसाठी मागणी केलेली आहे आणि नक्कीच सकारात्मक उत्तर मिळेल। भरत गोगावले यांच्या रायगड पालकमंत्री पदाचा मार्ग मोकळा। कोकण विधान परिषदेची जागा अनिकेत तटकरे यांना सोडण्याच्या बदल्यात गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळेल। निकटवर्तीय इम्तियाज खत्री यांच्यासाठी पार्थ पवार हे आग्रही, सूत्रांची माहिती। भाजपकडून विधान परिषदेच्या 48 जणांच्या नावांची यादी दिल्लीमध्ये। रवींद्र चव्हाणांकडून भाजप प्रदेश अध्यक्ष नितीन नबीन यांच्याकडे ही यादी सुपूर्द। विधान परिषद निवडणुकीपूर्वी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये राजकीय खळबळ। भाजपने 200 पेक्षा जास्त नगरसेवक सहलीला नेले अशी माहिती। काँग्रेससह सर्वपक्षीय नगरसेवक पर्यटनावर। गोंदियाच्या राजकारणामध्ये नवी चर्चा। काँग्रेसचे प्रफुल्ल अग्रवाल भाजपच्या वाटेवर अशी सूत्रांची माहिती। प्रफुल्ल अग्रवाल हे काँग्रेसचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचे पुत्र। विधान परिषदेसाठी त्यांनी भाजपकडे तिकीट मागितलं अशी सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या जागा वाटपासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची 29 तारखेला पुन्हा बैठक। महाविकास आघाडी विधान परिषदेच्या 17 जागा लढवणार। 29 तारखेला कुणी किती जागा लढवणार यावरती चर्चा होणार।
आणि यानंतर राष्ट्रवादीमध्ये जो संघर्ष सुरू आहे त्या संदर्भातल्या अपडेट्स। राष्ट्रवादीच्या बैठकीत भुजबळ आणि तटकरेंमध्ये खडाजंगी। दादांनंतर पक्ष वाढवताना फक्त पटेल आणि मीच टीकेचे धनी, कुणीही नेता बचावासाठी आलेला नाही। राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरेंचा संताप, तर हा विषय बैठकीत नको भुजबळांचं वक्तव्य अशी सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीतली धुसफूस गेला। मुंबईमध्ये असूनही प्रफुल्ल पटेल बैठकीला गैरहजर राहिले, त्यामुळे चर्चांना उधाण। गैरहजेरीमागे काही कारण असेल, भुजबळांची सूचक प्रतिक्रिया। मुंबईत असून देखील बैठकीला उपस्थित नव्हते ते काय कारण असेल काहीतरी काय, परंतु ते आहेत ना तुमच्यामध्ये प्रफुल्ल पटेल मुंबईत असून देखील बैठकीला उपस्थित नव्हते ते काय कारण असेल काहीतरी काय, परंतु ते आहेत ना तुमच्यामध्ये पेल्यातील वादळ पेल्यात शमलं असं म्हणत मुश्रीफांकडून पक्षांतर्गत नाराजी दूर झाल्याचे संकेत। प्रफुल्ल पटेल कामामुळे गैरहजर होते, दोघांना टार्गेट करण्यात आलं। बैठकीत तटकरेंनी ही खंत व्यक्त केली अशी मुश्रीफांची माहिती। राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांच्या अर्थ खात्यावरून नाराजी। वारंवार मागणी करूनही भाजप अर्थ खातं देत नाहीये, त्यामुळे सुनेत्रा पवारांकडून खंत व्यक्त अशी सूत्रांची माहिती। पक्षाची बदनामी करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या। राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांच्या वरिष्ठ नेत्यांना सूचना। माध्यमांमध्ये पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी तटकरे, सोळंके, भुजबळ आणि अनिल पाटलांवर अशी माहिती। शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे 30 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार अशी सूत्रांची माहिती। अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक लढण्याची शक्यता। जयंत पाटलांचा हात जोडतानाचा फोटो पोस्ट करत दिलेले संकेत। पुढे टॉप 9 राजकीय अपडेट्स। महायुतीत महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला। संख्याबळानुसार पक्षाला निधी आणि महामंडळ वाटप होणार। भाजपकडे 48%, शिवसेनेकडे 29% आणि राष्ट्रवादीकडे 23% निधी जाणार। मंत्री भुजबळ यांची ही माहिती समोर। मला जे 23% येणार आहेत आमच्या वाटाला, त्यांच्याकडे 47%, 29%। जसे जसे आमदारांची तुमची संख्या आहे त्या पर्सेंटेजमध्ये वाटप होणार। महायुती सरकारमधील महामंडळ आणि समिती वाटप येत्या 2 महिन्यांमध्ये होणार। समितीच्या मॅरेथॉन आढावा बैठका सुरू। कालच्या बैठकीमध्ये निधी वाटपामध्ये समन्वय राखण्याचे पालकमंत्र्यांना निर्देश देण्यात आले। समन्वय समितीचा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार। मुंबईकरांचं रक्त विकण्याचा मिंधे भाजप सरकारचा डाव। आदित्य ठाकरेंचा आरोप। बीएमसीच्या रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका। भाजपने यावर स्पष्ट भूमिका मांडावी अशीही मागणी। ही महागाई वाढत असताना रक्त देखील महाग होणार आहे आणि रक्तासाठी किंमत मोजावी लागणार आहे। आणि हे रक्त कोणाचं आहे? हे रक्त मुंबईकरांचं आहे। हे रक्त आपलं आहे जे मिंदेंना आणि भाजपला विकायचं आहे। ह्याला आम्ही विरोध करत आहोत। मुंबई म्हणून आपण ह्याला विरोध करणं गरजेचं आहे। आदित्य ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेनंतर 4 प्रस्तावांवर बीएमसी करणार फेरविचार। सुधार समितीत प्रशासनाचे माघार, तर 7 हिल्सचं पीपीपी मॉडेलद्वारे खासगीकरण। रक्तपेढ्यांचे पीपीपी प्रस्ताव। वांद्रे डिक्लेमेशनमधील एक्झिबिशन सेंटर आणि मलबार हिलमधील ग्रीन झोन बदलाचे प्रस्ताव स्थगित। कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलणार अशी चर्चा। उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या नावाचा मुख्यमंत्री पदासाठी हायकमांडकडून विचार। विधानसभेत राहायचं की राज्यसभेत जायचा हा स्वतः निर्णय मुख्यमंत्री सिद्धरामय्या घेणार अशी सूत्रांची माहिती। पक्षाचा कोणत्याही नेत्यांनी राजीनामा देण्याच्या सूचना दिलेल्या नाही। पक्षामध्ये आपल्या राजीनाम्याची कोणतीही चर्चा झालेली नाही। या केवळ माध्यमात चर्चा। राजीनाम्याच्या बातम्यांवरती अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांचा हा खुलासा। अशी कोणतीही चर्चा माझ्या पक्षात नाही आहे। एक गोष्ट, कुठल्याही नेत्यांनी कुठल्याही पक्षाकडनं मला कसल्याही प्रकारची सूचना, आदेश किंवा चर्चा राजीनाम्यासंदर्भात झालेली नाही। त्यामुळे चालवल्या गेलेल्या बातम्या किंवा दिल्या जात असलेल्या बातम्या यात कोणतंही तथ्य नाही, सत्यता नाही आहे। केरळचे माजी मुख्यमंत्री विजयन यांच्या निवासस्थानाबाहेर राडा। सीपीआयच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या गाड्या फोडल्या। विजयन यांच्या घरी ईडीने केलेल्या छापेमारीचा निषेध।